वेलकम बैक टू बीएमएस प्राण चैनल। आज के वीडियो लेक्चर में हम देखने वाले हैं अग्निमंद। अग्निमंद या डिसीज देखेंगे, उसके बाद में उसकी चिकित्सा भी देखेंगे। सबसे पहले उसकी व्याख्या। तो पचन शक्ती कमी होणे व पाचन शक्तीमध्ये विकृती उत्पन्न होणे या अवस्थेला अग्निमंद असे म्हणतात। त्यानंतर त्याचे निदान व हेतू काय आहे? अजीर्णत आहार घेणे, अति आहार घेणे, विषमाशन, असात्मक गुरु अतिशीत, अतिशुष्क, दृष्ट अन्न सेवन करणे, पंचकर्म उपकरांचा मिथ्योग करणे, शरीरशून्यता, देश काल ऋतू वैषम्यामध्ये आहार सेवन करणे, वेगाचं धारण करून ठेवणे, इच्छा, शोय, भय, क्रोध, चिंता इत्यादी मानसिक कारणाने. हे कारणे आपल्याला पहिल्यापासूनच सेकंड इयर पासून माहिती होते आणि तेच आहे. आता याची संप्राप्ती कशी? तर संप्राप्तीमध्ये काय तर हेतू सेवन केल्यानंतर दोषांचा प्रकोप होतो. दोषांचा प्रकोप झाल्यानंतर कुपित दोषामुळे अग्निमंद होते आणि अग्नीचे वैगुण्य उत्पन्न होऊन पाचन शक्तीमध्ये बाधा उत्पन्न होतात. 3 प्रकारचे संप्राप्ती घटक सांगितलेले आहे. हे आपले संप्राप्ती होती 3 टाईपचे. अग्निमंद सांगितले आहे, वातज अग्निमंद, पित्तज आणि कफज. वातजलाच विषम अग्नी असे म्हणतात. म्हणजेच काय तर फास्ट मेटाबॉलिझम. याची विशेष लक्षणे काय तर अधमान, उदरशूल, मलवष्टंभ, तोद व अंगवेदना, मुखशोष आणि दौर्बल्य उत्पन्न होणे. पित्तज अग्निमंदेमध्ये काय काय होते तर भ्रम, तृष्णा, दाहार, आम्ल उदगर, अतिस्वेद येते, अरुची उत्पन्न होते. आणि कफज अग्निमंद म्हणजे काय तर मंद अग्नी असल्यामुळे शरीरामध्ये गौरवता, मधुर उदार, नेत्र कपोल शोध, उत्क्लेश, मळमळ, छर्दी, प्रसेक, क्लम, आलस्य आणि स्तब्धता उत्पन्न होते. आता आपण बघूया साध्यता. तर अग्निमंद ही व्याधी चिरकारी असल्यामुळे कष्टसाधी व्याधीमध्ये मानले गेलेली आहे. आता त्याची चिकित्सा सिद्धांत काय आहे? सम्यक्ष रक्षणम कार्यम, विषमे वात निग्रह, तीक्ष्णे पित्त प्रतिकारो, मंद श्लेष्म विशोधनम. सम अग्नीचे रक्षण करणे म्हणजेच काय तर श्वास टिकवणे, विषम अग्नीमध्ये वाताहार उपचार, तीक्ष्ण अग्नीमध्ये पित्तशामक उपचार आणि मंद अग्नीमध्ये कफशोधन व दीपनीय उपचार केला पाहिजे. सगळ्यात पहिले वात अग्निमंद मध्ये कोणते उपचार केले पाहिजे तर ते बघूया. आता वात अग्निमंदीमध्ये फास्ट मेटाबॉलिझम असते. ठीक आहे, फास्ट मेटाबॉलिझम असल्यामुळे आपल्याला ते लंघन करायला पाहिजे आणि लंघनानंतर दीपन, स्निग्ध, आम्ल, लवण, रसात्मक औषधीचा सेवन केला पाहिजे. प्रमुख कल्प कोणते कोणते आहे तर अंगतुंडी वटी, हिंग अष्टवक चूर्ण, भास्कर लवण चूर्ण, लसुनादी वटी आणि अभया अरिष्ट. त्यानंतर पित्तज अग्निमंदीमध्ये म्हणजे तीक्ष्ण अग्नीमध्ये उपचारमध्ये गुरु, शीत, स्निग्ध औषधी, पेय व मंडाचे सेवन केले पाहिजे. प्रमुख कल्पक कोणते तर कामदुग्ध 250 mg TDS म्हणजे 3 टाइम दिवसातून दुधासोबत त्याचे सेवन केले पाहिजे. मुक्तिक भस्म, सूतशेखर भस्म, प्रवाळ पिष्टी, मुक्तिक कामदुधा, चंद्रकला रस, पित्तज अग्नीमध्ये यांचे सेवन केले पाहिजे. तिसरा आहे कफश अग्निमंद. तर उपचार पूर्ण लंघन करणे, उत्क्लेश असल्यास मंद फळाचे साह्याने वमन करणे, संसर्जन क्रमचं पालन करणे, कडू रसात्मक व क्षारयुक्त दीपन पाचनीय औषधीचं सेवन करणे. प्रमुख कल्प कोणते तर जीरा अरिष्ट, जीरकादी चूर्ण, वडवा अनल चूर्ण, त्रिकटू, शंखवटी, लसुनादी वटी, त्यानंतर आम पाचक वटी, पंचकोल आसव वटी, कुमारी आसव, आरोग्यवर्धिनी, ताम्रभस्म यवक क्षार आणि वर्ज क्षार. सनिपातज व आमाज अग्निमंदमध्ये त्रिदोष कमी करणारी औषधी व पाचक औषधी, भल्लातक, त्रिफकटू व भल्लागादी कल्प वापरले गेले पाहिजे. आता पथ्य अपथ्यमध्ये पथ्य तर लघु अन्न सेवन, जीर्ण, शालिष्टिक, जुने तांदूळ, मृदू चे सेवन केले पाहिजे. अपथ्यमध्ये विरुद्धाक्षण, अध्याशन, असात्म्य, विषमाशन आणि गुरु पदार्थाचे सेवन. अशा प्रकारे अग्निमंद व्याधी येथे कंप्लीट होते. थँक्यू.